हॅलो विद्यार्थी मित्रांनो, टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी मकरंद आंबेडकर आणि मागील 9 पेक्षा अधिक वर्षापासून यूपीएससी सीसॅट, एमपीएससी सीसॅट आणि बँकिंगच्या एक्झाम्सला शिकवतो. एमपीएससी राज्यसेवा परीक्षा 2025 जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नने एक्झाम होणार आहे, ज्या मुख्य आणि पूर्व परीक्षेसाठी काय बुक लिस्ट लागणार, कारण आपल्याला याची तयारी आतापासूनच करावी लागणार आहे, कारण आपला वेळेवर अभ्यास होणार नाही आहे. आता बरोबर समजून घ्या, इथून तुम्हाला 10 महिने भेटणार आहे एक्झामसाठी, म्हणजे पूर्व परीक्षेसाठी. तर काय काय बुक्स वाचावं लागणार आहे, कोणत्या कोणत्या बुक्स आपल्याला वाचावं लागणार आहे, ते आपण बघून घेऊया या सेशनच्या माध्यमातून. विद्यार्थी मित्रांनो, मी मकरंद आंबेडकर आणि मी डेली युट्यूबवर मोस्ट रिपीटेड क्वेश्चनच्या सिरीजच्या माध्यमातून भेटतो आहे. सध्या राज्यसेवा आणि कंबाईनच्या मोस्ट रिपीटेड क्वेश्चनची सिरीज चालवतो आहे. ठीक आहे, आपण भेटतो आहे रोज 5 वाजता सायंकाळी. आणि त्यानंतर लगेच टेक्स्टबुक या प्लॅटफॉर्मवर पीवायक्यूच्या माध्यमातून, म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर राज्यसेवा आणि कंबाईनसाठी हे आपण घेतो आहे 6 वाजता विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, 6 वाजता घेतो आहे आणि हे फ्रीच आहे. जॉईन करायचं असल्यास तुम्ही मला या नंबरवर कॉल करू शकता. हा माझा व्हॉट्सअपचाही नंबर आहे. यावर तुम्ही मला बॉय किंवा गर्ल म्हणून मेसेज करू शकता. मी तुम्हाला ग्रुपमध्ये जॉईन करून घेईल. विद्यार्थी मित्रांनो, आपली कंबाईनची एक बॅच सुरू होत आहे 1 ऑगस्ट पासून. ही जर तुम्हाला एनरोल करायची असेल तर नक्कीच तुम्ही मला या नंबरवर कॉल करा, किंवा ती बॅच कशी घ्यायची आहे हे तुम्ही आम्हाला विचारू शकता. ही एक फास्ट ट्रॅक आणि फुल लेंथ बॅच दोन्ही सुरू होत आहे. ठीक आहे, याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे, त्यामध्ये तुम्हाला 300 अधिक अभ्यासासाठी नोट्स, 500 अधिक मॉक टेस्ट, 300 अधिक लाईव्ह क्लासेस आणि 1000 पेक्षा अधिक सराव प्रश्न आणि 35 पेक्षा अधिक व्हिडिओ कोर्सेस आणि हे सगळे लेक्चर्स तुम्हाला लाईव्ह भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आपली एक बॅच ऑलरेडी सुरू झालेली आहे, एमपीएससी राज्यसेवा 2025 यशोदय बॅच, पेड बॅच. ठीक आहे, ह्या बॅच मध्ये तुम्हाला प्रिंटेड स्टडी मटेरियल सोबत मेंटरशिप प्रोग्राम आणि सोबत तुम्हाला बुक सुद्धा भेटणार आहे. 2 शिक्षकांचे आपले ऑलरेडी लेक्चर सुरू झालेले आहे. तुम्हाला बॅच एनरोल करायची असेल, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि तुम्हाला कुपन कोड मध्ये यूज करायचा आहे मकरंद, ज्यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम डिस्काउंट होऊन जाणार. हा कोड तुम्ही वापरा, 30 पेक्षा अधिक पर्सेंटचा डिस्काउंट तुम्हाला इथे भेटणार आहे. तर चला, ज्या सेशनसाठी तुम्ही वाट बघत होते ते सेशन आपण आता सुरू करूया विद्यार्थी मित्रांनो, की एक्झॅक्टली 2025 साठी पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी काय बुक लिस्ट लागणार आहे ते आपण बघून घेऊया. ठीक आहे, चला बुक लिस्ट. आता बुक लिस्ट मध्ये सगळ्यात पूर्वी मी काय म्हणेल आहे बघा, हा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नने आहे. तर म्हणजे याला आपल्याला जे बुक्स आपल्याला यूज करायचे आहे ते यूपीएससीच्या आधारित पॅटर्नवर आपल्याला बुक्स यूज करावं लागणार आहे. मग सीसॅट मध्ये आपण कोणते कोणते बुक्स यूज केले पाहिजे बघा. मग मी इथे हे म्हणेल की लॉजिकल रिझनिंगसाठी लॉजिकल किंवा बेस्ट रूलसाठी तुम्ही, म्हणजेच अनालिटिकल रिझनिंग, बुद्धिमत्ता चाचणी, तुम्ही एम के पांडे ही बुक यूज करावं. कारण आता 2024 आणि 2025 मध्ये बराच चेंजेस बघायला मिळणार आहे सीसॅटच्या पेपरमध्ये सुद्धा. ठीक आहे, क्रॅकिंग द सीसॅट पेपर म्हणून अरिहंतचं सुद्धा एक बुक येते, ते पण तुम्ही घेऊ शकता. अरिहंत एक्सपर्ट, ज्यामध्ये तुम्हाला पेपर्सचं सोल्युशन्स पण दिलेलं आहे की एक्सपर्ट्स. ठीक आहे, हे बुक सुद्धा तुम्ही घेऊ शकता. करेक्ट. आणि एक गौतम पुरीचं द मेंटर ऑफ सीसॅट पेपर सेकंड. ठीक आहे, हे मंत्र ऑफ सीसॅट पेपर सेकंड, मंत्र ऑफ सीसॅट पेपर सेकंड, गौतम पुरी. ही लिस्ट तुम्हाला सांगतोय, हे पण तुम्ही बुक आपल्या किटी मध्ये ठेवू शकता. त्यानंतर मी हिस्ट्री बद्दल जर बोलेल, बिपिन चंद्रचं बुक येतं, ते तुम्हाला घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि पुन्हा एनसीआरटीचा जोड असायला हवा. एनसीआरटी वाचणं आवश्यक आहे. त्यानंतर इंडियन पॉलिटीसाठी वन ऑफ द फेमस बुक म्हणेल मी. ठीक आहे, लक्ष्मीकांत.
ठीक आहे. त्यानंतर जॉग्राफी, ठीक आहे. एनसीईआरटी सोबत, ठीक आहे, हे तर तुम्हाला करावंच लागेल आणि सोबत सोबत जीसी लिओन नावाचं बुक आहे ते तुम्हाला ठेवावं लागेल. ठीक आहे. त्यानंतर इकॉनॉमिक्ससाठी नितीन सिंघानिया, नितीन सिंघानिया आणि एनसीईआरटी 11 स्पेशली. ठीक आहे. सायन्स अँड टेकसाठी टीएमएच, म्हणजे ज्याला आपण म्हणतो टाटा मॅग्रॉ हिल, बरोबर, मॅक MSc ग्रॉ हिल, हे बुक तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर इथिक्स आणि इंटिग्रिटीसाठी चाणक्य मंडळाचं पुस्तक घेऊ शकता. आणि त्यानंतर महत्वाचा विषय म्हणजे आपला करंट, तर यासाठी द हिंदू न्यूजपेपर, द हिंदू न्यूजपेपर, लोकसत्ता न्यूजपेपर जरी वाचला तरी मोर दॅन सफिशियंट आहे. लोकसत्ता न्यूजपेपर, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही झाली बुक लिस्ट 2025 पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी. जसं मी तुम्हाला इथे पेपर 1 आणि पेपर सेकंड, जो आपला पेपर सेकंड आहे सी सॅटचा, त्या विषयासाठी पण बुक्स कोणते कोणते लागेल आहे हे मी तुम्हाला सांगितलं. तुमच्या MPSC चे बरेच सी सॅटचे बुक्स असेल, पण तुम्हाला माहिती आहे की UPSCच्या आधारित पॅटर्नवर ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची एक्झाम आपली 2025 पासून MPSC लावणार आहे. तर त्यामध्ये बरेचसे चेंजेस येणार आहेत. तर त्यामुळे तुम्ही ही बुक्स घ्यावा आणि यामध्ये ज्या पद्धतीचे प्रश्न दिलेले आहेत ते सॉल्व्ह करण्याचा जर तुम्ही प्रयत्न केला तर तुम्हाला सी सॅट क्वालिफाय करायला इझी जाईल. तर या पद्धतीने तुम्ही माझे सेशन्स करत चला. बघा, जे सेशन्स करताय त्यांना बराच फायदा होतोय. तुम्ही पण सेशन्स करत चला, तुम्हाला पण फायदा होणारच आहे त्याचा. ठीक आहे. तर रोज आपण भेटतोय 5 वाजता, जसं मी तुम्हाला सांगितलं, युट्यूबवर, आणि 6 वाजता आपल्या टेक्स्टबुक या प्लॅटफॉर्मवर फ्री सेशन घेऊन येतो आहे. आणि हा नंबर तुम्ही माझा लक्षात ठेवा. ठीक आहे. हा नंबर लक्षात ठेवा. हा आपला व्हॉट्सअपचा ग्रुप पण आहे. काही अडचण असल्यास किंवा 1 तारखेपासून जी कंबाईनची बॅच सुरू होत आहे, ती पण बॅच जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही आवर्जून या नंबरवर मला कॉल करू शकता. धन्यवाद. तर भेटूया पुन्हा एखाद्या अशा नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. थँक्यू व्हेरी मच गाईस.